दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रथम फलंदाजी करताना अक्करपट्टी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। युवा चषक उमरोळी 2022 चा हा शानदार सोहळा क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय। स्टार्ट ऑफ द मॅच। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार। प्रीतम आणि कौशल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने खेळला गेला होता। पंचांकडे दाद मागितली परंतु पंच मात्र सहमत नाहीयेत। एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास म्हणून ओळखला जातो आणि त्याच अनुषंगाने प्रीतमच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा होप्स वाढवणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर बिनबाद 2 अशी स्थिती पाहायला मिळते। अक्करपट्टी या संघाची नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारली। गोलंदाज सज्ज सिद्धार्थ उजव्या हाताने या वेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट जरूर केला गेला होता परंतु तिथपर्यंत पोहोचतायत आणि एक धाव डेफिनेटली मिळेल। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर फ्लड्स ऑन झालेत कारण ही स्पर्धा आहे दिवस रात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय। 3 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर सिद्धार्थ कौशलच्या बॅटमधून निघालेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। कोणी क्षेत्ररक्षक नाहीये। चेंडू क्लिअर होईल का आणि चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल। 6 धावांकरता वॉड शॉट वेलकम सिक्सर। नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला कौशलच्या बॅटमधून। यावेळेला ऑफ साइडला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना ड्राईव्ह खेळला जातोय। तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल। एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा 10 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत। 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा 6 षटकांचे आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत। प्रशांतजी ठाकूर साहेब या ठिकाणी बिरवाडी वरून उपस्थित झालेले आहेत। वेलकम आपलं सहर्ष स्वागत। इट इज अ वाईट अजित मात्रे यांच्याकडून इशारा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत। खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून युवा चषक उमरोळी 2022 चा हा शानदार सोहळा सरळ बॅटने खेळला गेलाय। स्टेप आउट होऊन सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 6 धावा सुपर टायमिंग मॅग्निफिसंट शॉट 6। धावांची गती फलकावर 17 धावा। ऑफ साइडला सुरेख ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय। खूप चांगला फटका होता क्रिकेटिंग शॉट। कौशल मात्र डेंजर झोन कडे तेवढ्याच तातडीने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। अफलातून 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। जाऊन पोहोचते ती फलकावर 19 धावा या फलकावर आपण पाहू शकता। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय। द ग्रेट स्टार्ट तुषार मोरे या वेळेला उपस्थित होत आहेत। त्यांचं हार्दिक स्वागत। राहुल कुंभार या ठिकाणी उपस्थित होत आहेत। वेलकम गुडी आपलं स्वागत आहे। धावसंख्या 19 पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 19 मॅग्निफिसंट स्टार्ट। घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। योगेश आपल्या गोलंदाजी मार्कवर कौशल आणि
प्रीतम चांगली स्टार्ट करून दिले गेले, सलामीवीर म्हणून कसे असावेत याचं प्रात्यक्षिकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. 30 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिला जातोय, लक्षात घ्यायचंय, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला 1 ते 1:30च्या दरम्यान मात्र आजचा शेड्यूल पूर्ण झालाच पाहिजे. या हेतूने मात्र आयोजकांची विनवणी आहे की आपण 30 मिनिटांचाच फक्त कालावधी घ्या. धावांची गती फलकावर 19. योगेश आपल्या गोलंदाजी मार्कवर, कौशलसाठी चेंडू मात्र आउटसाइड द लेग स्टंप, चेंडू निघून जातोय. यस, इट इज अ वाईट. आशुतोष व्यवहारे या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20-20 या धावसंख्येवर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक कंप्लीट होत असताना 19 आणि तदनंतर मात्र सुरुवात वाईडने 20 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु थोडंसं कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि तिथून सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू येतोय. धावसंख्या 20. अक्करपट्टी वर्सेस आपण पाहू शकताय धनसार, या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. धनसार संघाचा विचार केला तर शिवम गरत सुद्धा खेळाडू, एक सुंदर छाप ज्याने सोडले गेले, तो सुद्धा खेळाडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंपच्या जवळून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गुड डिलिव्हरी. योगेशचं मी कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये 19 धावांचं दडपण घेतलं नाही. पहिला चेंडू वाईड आल्यानंतर कमबॅक कसं करावं, चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ते करत असताना योगेश मात्र पाहायला मिळतोय, जरी माझ्या पार्टनरने पहिल्या षटकामध्ये सिद्धार्थने 19 धावा दिल्यात, परंतु मी त्याची भरपाई मात्र भरून काढेन, हा त्याचा आत्मविश्वास. येस, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, यावर मात्र त्याचा विश्वास पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 धावा. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 विदाउट लॉस. अक्करपट्टी टीम. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर डीप बॅकवर्ड पॉइंट आतमध्ये घेतला जातो. कव्हर पॉइंट मध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, लॉंग स्टॉप रिजन, शॉर्ट फाईन लेग, स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, तदनंतर मिड ऑन एक घेतला जातोय क्षेत्ररक्षक. आणि या वेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, गुड फिल्डिंग. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 21च्या घरामध्ये 21 रन्स. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना क्रमांक 2 धनसार आणि एका साईडला अक्करपट्टी. अक्करपट्टी हा संघ फलंदाजी करतोय, तर त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र धनसार हा संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरला गेलाय. आतापर्यंत 21 धावा, कोणताही गडी बाद झालेला नाहीये. 21 धावा. ऑन साइडला प्रीतमच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार चौकार बीट करतोय क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग, ब्युटिफुल चौकार. धावांची गती फलकावर 25 या धावसंख्येवर. प्रीतम 5 चेंडूमध्ये 15 धावा, 300चा स्ट्राइक रेट. यावेळेला ऑन साइडला काय फटका आहे, जबरदस्त, अप्रतिम, दर्जेदार, क्लास. 6 धावा, गुड शॉट. पाणी पडतंय घराने किनाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला. रन्स, 31 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम, दर्जेदार फटका पाहायला मिळाला. प्रीतमच्या बॅट मधून आलेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू जरूर होता, बाउन्सला मात्र यावेळेला रीड केलं होतं. यस, पंच काय दर्शवत आहेत, चेंडू द्यायचंय. खूप चांगल्या प्रकारचा अनुराग चव्हाण यावेळेला आपण पाहू शकतायत. समालोचन कक्ष दाखवत असताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ब्रँड ऑफ कमारे
पण त्यांना माहिती आहे आमचा पार्टनर या ठिकाणी राहुल कुंभार आलाय तर जरूर समालोचन कक्ष दाखवायला हवा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 31 रन्स 31 धावा झालेत आणि 21 वर पोहोचलाय प्रीतम 6 चेंडूमध्ये. गुड बॅटिंग, खूप चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ. सलामीवीर कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण फॉर एक्झाम्पल दर्शवत असताना, कारण सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. तुमच्याकडे टाइमिंग प्रॉपरली खूप महत्वाची भूमिका असते. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल आणि प्रॉपरली तुमचा आय कोऑर्डिनेशन, चेंडूवरची नजर. धावसंख्या 31. ऑन साइडला कौशल सुद्धा थांबणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरता आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार 6. थँक्यू सर, वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37. कौशल इज ऑन फायर, सुपर बॅटिंग. सिद्धार्थ ऑन साइडला बॉर्डर बँडचा पूर्णपणे उपयोग करत असताना खूप छान पद्धतीने चेंडू मात्र निघून जाईल. डीप मिड विकेटला फेकी स्वैर येते परंतु बॅकअप चांगला मिळतोय. एकच धाव मिळेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रीतम जाऊन पोहोचतोय 6 चेंडूमध्ये 21 धावा आणि कौशलच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये 15 धावा. एक सुंदर पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. ऑफ साइडला सुंदर कव्हर ड्राईव्ह, चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फेकी येते तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल प्रीतमला आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 वर. 39 या धावसंख्येवर. चांगले कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेरणास्थान आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब यांचे कटआउट्स आपण पाहू शकतायत चहूबाजूने आणि ते आमच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वंदेजी पाटील यांच्या समवेत एक सुंदर व्यक्तिमत्व, उमरोळी गावाचे आनबान शान मान सन्मान. ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सेफ झोन मध्ये. चौकार, गुड शॉट, 1 बाउन्स, 4. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 43 रन्स. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने. हे सिद्धार्थला अगोदर करायचं होतं. सिद्धार्थने आज त्याचा मात्र सूर पूर्णपणे हरपला आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला आपण पाहू शकतात कदाचित स्टंप उडवण्याच्या नादामध्ये यावेळेला ओव्हर पिच चेंडू जास्तीत जास्त पाहायला मिळाले, परंतु बॅट फिरवण्याची शैली सुद्धा अफलातून पाहायला मिळाली. प्रीतम आणि कौशल आतापर्यंत दोघांचं तालमेल सुरेख राहिलंय. धावसंख्या 43. ऑन साइडला मात्र विदिन सेकंदामध्ये चेंडू फार वेगाने येतोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पहिला धक्का कौशलच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. 19 धावसंख्येवर पहिला यावेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज बाद होताना गॉन. खूप चांगल्या प्रकारचा खेळ मात्र यावेळेला दर्शवला. सुपर बॅटिंग बाय कौशल आणि नवीन फलंदाज मिस्टर प्रेमित राऊत यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप वर्षांचा कालखंड राहिलाय. धावसंख्या 43. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.5 चेंडूचा खेळ झालाय. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपण पाहू शकणार आहोत. या षटकानंतर पहिला कॉल असेल
गावदेवी एंबूर संघाचा कर्णधार आणि साई एकता बिरवाडी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. 43 धावा एक गडेच्या मोबदल्यामध्ये. भव्य दिवस रात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय, कारण हा खेळच अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय. जरी इंग्लंडमध्ये खेळ जन्माला आला, परंतु जास्तीत जास्त प्रचंड लोकप्रियता भारताने मिळवली. यावेळेला प्रीतमचा हा फटका पाहायला मिळतो. मात्र कौशल जसा बाद झाला त्याच पद्धतीने मात्र प्रीतम बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 43 या धावसंख्येवर दुसरा धक्का प्रीतमच्या स्वरूपात 22 धावांवर मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 2 गॉन. HK style. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी. धावांची गती 43, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. करणला मात्र यावेळेला सफलता मिळते. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू होता. प्रीतमने मात्र जरूर इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस ठेवला होता. जास्तीत जास्त उंची प्राप्त झाली. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि सुंदररित्या मात्र जजमेंटने झील टिपत असताना दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. सुदेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आतापर्यंत 2 फलंदाज न्यूमॅन इन ऑन द क्रीज खेपट्टीवर पाहायला मिळत आहेत. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. सुदेश थोडासा नाराज असेल या स्ट्रोकवर, कारण अखूट टप्प्याचे चेंडू मात्र कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या कमी प्रमाणात चेंडू ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं खूप महत्वाची भूमिका असते. ते मात्र यावेळेला सुदेशने केलं नाही, परंतु 1 धाव तर निश्चित स्वरूपात मिळते. धावसंख्या 44 धावा अक्करपट्टी या संघाची स्थिती पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. गोलंदाज सज्ज होतोय करण. यावेळेला करणचा हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळला गेलाय. पायाचा बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि शेवटच्या मोमेंटला हा झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण भूमिका आहे आणि करण थोडासा आपल्या पार्टनरवर नाराज असेल यात काही ती मात्र शंका नाहीये. धावांची गती 2च्या मदतीने धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 45 धावा 45 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांमध्ये. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांच्या माध्यमातून कॉल असेल. गावदेवी एंबूर आणि साई एकता बिरवाडी. गोलंदाज सज्ज. यावेळेला फुलटॉस चेंडू सुदेशच्या रडार मध्ये आला. सरळ चेंडूला मात्र पाठवलंय. 6 धावांकरता गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक 6. वेलकम बॅक. अशा प्रकारे मात्र 51 धावा सांघिक अर्धशतक फलकावर अक्करपट्टी संघाचं लागलं गेलंय. 3.4 चेंडूंमध्ये, अर्थातच 22 चेंडूमध्ये 51 धावा अर्धशतक पाहायला मिळत आहे सांघिक. गुड बॉलिंग, गुड डिलिव्हरी, एक्सलंट. यावेळेला कमबॅक करत असताना करण पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 51, 2 गडी बाद, 3.5 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा जर इथून विचार केला तर 13 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील आणि 13 चेंडूमध्ये एक मोठं एक्सपेक्टेशन असेल
खूप अपेक्षा असतील की 13 चेंडूमध्ये मॅक्झिमम अजून 4 ते 5 मोठे फटके येत आहेत, आउट ऑफ द पार्क चेंडू जात आहेत, तर एक फायटिंग टोटलकडे आपली वाटचाल असेल. किरण यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बाउन्स मिळाला होता, चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तत्पूर्वी ॲक्युरेट फेकी येते, एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 4 षटकांमध्ये 52 धावा फलकावर पाहायला मिळतात 13च्या सरासरीने आणि 52 धावा येत असताना 2 गडी बाद. कौशल आणि प्रीतम हे 2 फलंदाज लगातार बाद झाले आणि तदनंतर मात्र स्थिती आता सांभाळत असताना सुदेश 8 वर जाऊन पोहोचतोय आणि प्रेमित 1 धावेवर आतापर्यंत पाहायला मिळतो. इथून 12 चेंडूमध्ये पार्टनरशिप होईल का हा प्रश्न आवासून अकरपट्टीच्या डगआउटमध्ये पाहायला मिळतो. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा युवा चषक उमरोळी 2022. वेलकम बॅक. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे मात्र मंत्र आपल्याला पाहायला मिळतं बहुजन विकास आघाडीचं. दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावर. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि 3 दिवसानंतर मात्र प्रभाकरजी पाटील साहेब दुबई वरून खास या टुर्नामेंटसाठी उपस्थित झाले. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर सुदेश नावाचा कडक शॉट 6. सुदेशच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत सनसणीत दर्जेदार एक मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केलेला गोड आवाजात गोड षटकार येतोय. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 58. 58 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला सुदेशच्या त्या रडारमध्ये पुन्हा एकदा चेंडू येतोय. खेळाडू प्रेक्षक बनतोय तर प्रेक्षक खेळाडू बनत असताना बॅक टू बॅक 2 सिक्सर. धावांची गती फलकावर तब्बल 64. 64. आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार. वेलकम बॅक. 20 धावांच्या खेळी करतोय. अजून एक सुदेशच्या बॅटमधून जर षटकार येतोय तर जितेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तो कोणताही फलंदाज जर ठोठावतोय तर त्या फलंदाजाला टॅलेंट पाहून मात्र पारितोषिक दिलं जाईल. प्रतिम गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. मिस्टर हर्ष कमबॅक करतोय. 64 धावा 2 गडी बाद आपण पाहू शकाल. गावदेवी एंबूर संघ या ठिकाणी दाखल झालाय. अर्थातच मयूर पाटील वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 64 धावा 64 लॉस ऑफ 2 विकेट. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 65. लॉस ऑफ 2 विकेट. 4.4 चेंडूचा खेळ झालाय. सुदेशचा जर विचार केला तर 8 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान देतोय आणि प्रेमित 1 चेंडू 1 धाव जास्तीत जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये. परंतु सुदेशने आपली जिम्मेदारी काय आहे, आपली जबाबदारी काय आहे, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने मनुष्य आणि खेळाडू आयुष्यभर थकत नाही. धावांची गती फलकावर 65. लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला प्रेमित राऊतचा हा फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून निघून जातोय वेगाने. 4 धावांकरता गुड शॉट. चौकार 4. धावसंख्या 69. प्रेमित यावेळेला आपला क्लास दाखवत असताना
सरळ बॅटने खेळला गेलाय, चेंडू मात्र निघून जाईल. तेवढं सुंदर करंटचं क्षेत्ररक्षण, चेंडूला रोखलं गेलं, एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. जवळजवळ आपण पाहू शकता 70 धावा. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत आणि 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना अक्करपट्टी या संघाची स्थिती 70 धावा. ज्यांच्या कॅप्टनने मात्र अक्करपट्टी संघाच्या कॅप्टनने सांगितलं होतं, स्टेटमेंट दिली होती, आम्ही 70-75 धावा करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करू आणि त्या 70 धावांपर्यंत आतापर्यंत पोहोचले गेलेत. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद. एका साईडला प्रीतम आणि कौशल बाद झाल्यानंतर खूप चांगल्या प्रकारची रणनीती, स्ट्रॅटर्जी, पार्टनरशिप सुपर पाहायला मिळाली. घेऊया एक छोटासा ब्रेक. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. by DJ Amit. वेलकम बॅक. 70 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ झालाय. अक्करपट्टी संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर एक मनामध्ये निर्णय होता, आपण प्रथमतः फलंदाजी करू. कारण फ्लड्समध्ये ज्या वेळेला खेळता, कारण दिवस आणि रात्रीमध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते. तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावी लागते, तुम्हाला रणनीती, गेम प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने क्रिकेटमधला 7 शब्दांचा अर्थ आणि त्यामधला आर रिस्पॉन्सिबिलिटी घेतले. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला, मात्र पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती मात्र स्थिरावली गेली, कोणत्याही प्रकारची स्निक नाही आहे असं पंच दर्शवत असताना टप्पा अचूक पद्धतीने सबमरीन डिलिव्हरी. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 70 या धावसंख्येवर. स्थगित राहिले, भरपूर वेळेनंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. यावेळेला प्रेमित राऊतच्या बॅट मधून निघालेला क्लास, क्वालिटी दर्जाचा षटकार पाहायला मिळतोय. आय एम ऑलवेज रेडी. 6 धावा, गुड शॉट. शात्तर धावा, 76 रन्स. चला, साई एकता बिरवाडी संघाचा कॅप्टन. या 4 चेंडू नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. उजव्या हाताने योगेश. पुन्हा एकदा प्रेमित राऊतचा क्लास, बहारदार षटकार पाहायला मिळतोय. दर्जेदार, सनसणीत, खणखणीत, क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. बॅक टू बॅक 2 षटकार. जितेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून जर अजून एक षटकार येतोय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रेमित राऊतच्या बॅटमधून निघालेले 2 लगातार षटकार पाहायला मिळत आहेत. 82 धावा, 2 गडी बाद. वैभव पाटील अर्थातच विकी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार पाहायला मिळत आहेत. 82 धावा, 2 गडी बाद झालेत. 5.3 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगलं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये अजून 3 चेंडू आहेत. प्रेमित राऊत काय आक्रमकता दाखवतोय. आपल्या वर्षांचा एवढ्या क्रिकेटचा कालावधी मी का घालवलाय टेनिस क्रिकेटमध्ये. आपल्या करिअरमध्ये जास्तीत जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मात्र खेळलेला हा चेंडू सरळ निघून जाईल का पाहायचं आहे. आणि पाहता पाहता चेंडू 3 in row. जितेश चंद्रकांत पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज पात्र ठरतोय प्रेमित राऊत. तुझे मनाने काय करताय DJ Vaibhav in the mix.
धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहतोय 88. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती स्थिरावली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 88 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.5 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक केलं योगेशने, परंतु प्रेमित राऊतचे 3 लगातार 3 इन रो आपल्याला पाहायला मिळाले. सुपर बॅटिंग करत असताना धावसंख्या 88. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी थोडीशी फंबलिंग होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला मिळतील एकच धाव. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 89 आणि 90 धावांचं लक्ष्य यावेळेला मात्र समोर ठेवलं गेलंय. ते प्रतिस्पर्धी संघासमोर आपण पाहू शकाल. अक्करपट्टी या संघाने धनसार या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 8 चेंडूमध्ये 22 धावा. प्रीतमच्या बॅटमधून खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर प्रेमित राऊतने मात्र खेळलेले खूप चांगल्या प्रकारचे स्ट्रोक आणि अफलातून दर्जेदार कामगिरी पाहू शकलात. 89 धावा आणि 90 धावांचं लक्ष्य 36 चेंडूमध्ये. ते येतील समोर त्यांचे चालणार नाही जोर. जरी असले किती मुजोर आमचे आपा हे आहेत थोर. वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय, सुधरून जाणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. वेळीची दिरंगाई न करताना खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांमध्ये. चला साई एकता बिरवाडी संघ प्लीज वेळेची दिरंगाई न करताना प्लीज लवकरात लवकर यायचंय. टेंभूर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय मिस्टर मयूर पाटील. 90 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. चला दोन फलंदाज लगेच वेळ दौडू नका प्लीज. युवा चषक उमरोळी 2022 आपण अनुभवतायत. आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक ही क्रीडा नगरी नटलेली आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. चला साई एकता बिरवाडी संघाचा कॅप्टन प्लीज या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धार्थ आणि एका साईडला शिवम घरत आपण पाहू शकतायत. एका साईडला जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं शिवम घरतने चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलंय. शिवम घरत या खेळाडूची ओळख म्हणजे एकंदरीत आपण पाहू शकतायत BCom CS आणि
LLB म्हणजेच ॲडव्होकेट अशी पदवी धारण केलेला खेळाडू अर्थातच शिवम घरत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आता सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो धनसार संघाचा एक मोठा खेळाडू मुंबई क्रिकेट शिवम घरतचा समावेश या खेळाडूने आपलं नाव आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव सन 2019 मध्ये अंडर-19 मुंबई संघामध्ये कोरले होते. आणि अशा वेळेला मात्र इंडिया व IPL खेळाडू सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, तदनंतर हरमीत सिंग, कौस्तुभ पवार यांच्या सोबत आणि तोच खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो अशी जगदीश घरत यांनी मात्र माहिती देत असताना एक चांगला खेळाडू म्हणून नॉन स्ट्राईक एंडकडे आपण त्याला पाहू शकतायत. 36 चेंडू आणि 90 धावा. चला साई एकता बिरवाडी संघ प्लीज जर आपण उपस्थित असतील तर लगेच या. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज कॉपरेट करा. केतन पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या इनिंगमध्ये जर आढावा घेतला तर प्रत्येक फलंदाजाने खूप चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन केलं. पहिल्या जोडीने 40च्या क्रॉस आपण पाहू शकलात. पार्टनरशिप केली, भागीदारी रचली आणि यालाच म्हणतात इट्स अ टेक टू मेक अ वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नाही, त्यासाठी मात्र कॉन्ट्रीब्युशनची गरज असते. आणि या धावा जर अचीव करायच्या असतील तर नो डाऊट अबाउट इट प्रत्येकाने जिम्मेदारी घेणं खूप गरजेची गोष्ट असेल. कारण अशक्य ते शक्य करून दाखवणारा हा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. इम्पॉसिबल या दोन पहिल्या शब्दांचा अर्थ घ्या. आय एम पॉसिबल. पुण्याच्या एकदा गोलंदाज ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑन साईडला सिद्धाच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार सुपर टायमिंग सहित चेंडू सीमारेषा पलीकडे वन बाउन्स चौकार. गुड शॉट. पहिल्या चेंडूवर द ग्रेट स्टार्ट फुलटॉस चेंडू होता. जैसी गेंद वैसी नसीहत यावेळेला पाहायला मिळाली सिद्धार्थच्या बॅटमधून. वेलकम बाउंड्री. चौकार येतोय. या चौकाराने मात्र होप्स वाढले असतील सिद्धार्थचे. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अनुराग चव्हाण एका साईडला कॅमेरामॅन, तर राहुल कुंभार हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सध्या ते सुट्टीवर आहेत. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. पुण्याच्या एकदा गोलंदाज. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5. या धावसंख्येवर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर शिवम घरत एका साईडला लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कारण आता नवीन बॅट्समनला मात्र बॅटर हा शब्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाला प्राप्त झालाय. 34 चेंडू आणि 85 धावा हे सामन्याचं समीकरण. 5 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर येतोय. उजव्या हाताने केतन, तर सामना करेल मिस्टर शिवम घरत. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. असं वाटलं की मात्र शिवमला की चेंडू फार वेगाने येईल. नकल चेंडू ज्याला म्हटलं जातं. 2008 पासून जे IPL ला सुरुवात झाली तेव्हापासून मात्र अशा प्रकारच्या चेंडूची खूप मोठी उत्क्रांती पाहायला मिळते. आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला आता फेकावे लागणार आहे. तर आत्ताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय आणि अशा वेळेला मात्र फलंदाजाला तुम्ही रीड करणं, त्याचा पूर्णपणे अभ्यास करणं आता गरजेची गोष्ट राहिली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू प्रेमित राऊतच्या हातामध्ये निघून जातोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 5. चेंडू फेकून झाले ते 4. धनसार संघ सेकंड इनिंग मध्ये 90 धावांचा पाठलाग करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच्या एकदा गोलंदाज केतन टू शिवम घरत. शॉर्ट थर्ड मॅन डी बॅकवर्ड पॉइंट. यावेळेला मात्र 38 सर्कल मध्ये घेतला जातोय कव्हर पॉइंटला. त्यानंतर एक लॉंग स्टॉप, शॉर्ट फाईन लेग, एक लेग गली. यावेळेला शिवम घरतच्या बॅटमधून निघालेला हा फटका पाहायला मिळतोय. फसतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय, विसावतोय तो सुदेशच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 5 या धावसंख्येवर शिवम घरत. पहिला धक्का बॅक टू द डगआउट गॉन.
धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चेंडू आहेत तुमच्याकडे 31 आणि 31 चेंडूमध्ये 85 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज चिराग. चला साई एकता बिरवाडी संघ हा शेवटचा आणि फायनल कॉल असेल. या षटकानंतर टॉस झालाच पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. आम्हाला सूचना येते आयोजकांकडून, त्या सूचनेचं आपण प्लीज कॉपरेट करा, पालन करा. 5 धावा एक गडी बाद. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 90 धावांचा पाठलाग करताना केतनने आतापर्यंत सुंदर सुरेख गोलंदाजी केले. आपल्या बोटांतील जादू यावेळेला दाखवले. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू प्रेमित राऊतच्या हातामध्ये निघून जातोय. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट होत असताना 5 धावांचं अधिराज्य केतनने मात्र पहिल्या षटकामध्ये दाखवलं आणि मिळवलं. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. पहिल्या षटकामध्ये एंटरटेनमेंट होत नाहीये, परंतु आपण श्री डीजे आणि विघ्नहर्ता डीजेच्या माध्यमातून एक सुंदर सॉन्ग या श्रवण इंद्रियांपर्यंत ऐकूया. सारी असला छोटा हा पक्ष, त्यांचे विकासावरती लक्ष, तिने आमदार कर्तव्य दक्ष, विरोधकांना करतील भक्ष. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत असताना 5 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. 30 चेंडू 85 धावा. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय मिस्टर प्रतीकचा. प्रतीक टप्पा अचूक ठेवतोय आणि तुमच्याकडे अशा प्रकारचा मात्र वेग असेल तर अचूक टप्पा असायलाच हवा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा एक गडी बाद. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा होता. केतन मात्र पुढे सरसावतोय गली रिझन मध्ये. तत्पूर्वी 1 धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. युवा चषक उमरोळी 2022 आजचा सलग 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतो. भव्य दिवस रात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2च्या मदतीने धावसंख्या 8 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला 8 धावा आणि प्लस 1 रन्स. यावेळेला 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र अप्रतिम दर्जेदार सिद्धार्थ. छोटा पॅक बडा धमाका. चौकार 4. गुड शॉट. मनाचा सुटलाय ताबागू, चंगाट झैलाय सारा युलत लागली या आता फिरमाची नाही परवा कुणाची. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिद्धार्थचा हा फटका. यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. ब्रिलियंट. अफलातून क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळतं. असं वाटलं की चेंडू क्लिअर होईल, डिस्टन्स क्लिअर होईल, परंतु जर आपण पाहू शकतायत की चेंडूला मात्र रोखलं गेलंय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत सचिन गावड आम्हाला दर्शवतात आणि प्रतीक भंडारी 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर. 14 धावा एक गडी बाद. चला दोन्ही संघाचे कॅप्टन एका साईडला स्वप्नील पाटील अर्थातच डॉन या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम आपलं सर.
हॅलो चेक. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज या. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या पण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. तर युवा आणि 2022 या ठिकाणी कॉल आलाय आणि यस 2022 येतोय. धन्यवाद तन्मय करत. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर प्रणय नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल कारण मॅच रनिंग मध्ये सुरू आहे. धन्यवाद स्वप्नील डॉम आणि प्रणय. हॅलो. तर 15 धावसंख्येवर मात्र तिसरा गडी बाद होतोय धनसार संघाचा. तर नवीन फलंदाज हितेश. तर सिद्धार्थ त्याच्या मात्र खेळीला पूर्ण विराम लागतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज धनसार संघाकडून तर तिसऱ्या षटकातील मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावसंख्या धावफलकावर 15. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 15 लागते. बघूया आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करेल नवीन फलंदाज श्रीकांत. हा मात्र अतिशय सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाजाला मात्र बीट करून सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या धावफलकावर लागली जाते 15 धावा. तत्पूर्वी एक संधी देऊया डीजे. जनहिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय. तर बघा षटकात चौथं षटक घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज दिसतोय हर्षद भूषण. सामना करेल मात्र फलंदाज हितेश. आणि हा मात्र अतिशय सुरेख चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, आतमध्ये कट होणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अक्करपट्टी मात्र संघाच्या गोलंदाजांकडून पूर्णपणे जखडून ठेवले ते धनसार संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू सुरेख चेंडू, त्याच प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडू, काही कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज मात्र गोलंदाज मार्कवर सज्ज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षकाकडून मात्र कुठलीही चुकी होत नाही. चौथा गडी मात्र गारद होतोय धनसार संघाचा.
धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मात्र धनसर संघाकडून पाहायला मिळतोय दक्ष. चौथ्या षटकातील मात्र आता चौथा चेंडू असेल आणि हा मात्र सुरेख चेंडू टोलवलाय. दरम्यान तिकडे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाकडून मात्र कुठलीही चुकी नाही. दक्षला मात्र गोल्डन डकवर परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. एस डीजे. पाणी गो हानावर मयाना प्याल्याच पाणी गो हानावर मयाना आमची प्रतीक्षा नवरीचे या आनंदावाला आमची प्रतीक्षा नवरीचे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय धनसार संघाकडून हर्ष. चौथ्या षटकातील मात्र पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हलू चेंडू कट केलाय. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न आणि रनआउटची संधी मात्र गचाल फेकी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान तिसरी धाव सुद्धा आरामातरित्या पूर्ण करतायत दोन फलंदाज. 3 धावेने धावसंख्या पुढे येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. आता मात्र चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खूप सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते अक्करपट्टी संघ. आता मात्र सुरेख चेंडू पॉईंटच्या वरनं चेंडू सरळ निघून जातोय. चेंडू सरळ दणदण करत सीमारेषा पार चौकार. एस डीजे. माझे प्रेमान खोट पडा नाही गो माझे प्रेमान खोट पडा नाही गो माझे काळजाचा तुकडा तू आहे गो माझी बायको सांगितलं तू करशील काय. माझी बायको तुला नवरी मी करणार हाय. माझी बायको आता मात्र 12 चेंडू आणि 68 धावांचं लक्ष मात्र धनसार संघासमोर. तर अक्करपाटी संघाकडून मात्र 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय सुदेश. सामना करेल दक्ष आणि हा मात्र सुरेख. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडू सरळ निघून जातोय. यष्टिरक्षक यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन मात्र सुदेश बघूया आणि हा मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. शतरक चेंडूच्या खाली आणि कुठलीही चुकी नाही. सहावा गडी बाद होतोय. काय झालं? नो चेंडू. पण एक रन धावून काढलं ना. एक रन काढला तो. एक नोचा. अरे एक 3 टोटल 5 रन होते. 5 रन ना. धावांची गती जर आपण पाहिली तर 27 धावा एकंदरीत गोलंदाजाला यावेळेला अक्षेपाह केले गेले.
27 धावा 6 गडी बाद। यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये। तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28 या धावसंख्येवर 28 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट। 90 धावांचा पाठलाग करताना आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 10 आणि 10 चेंडूमध्ये 62 धावा 620 च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल। एकंदरीत आपण पाहतोय की थोडासा सामना दूर चाललाय। प्रथम फलंदाजी करताना अक्करपट्टी संघाने 89 धावा फलकावर लगावल्या। सुंदर कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं। गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, काय अप्रतिम वेग पाहायला मिळतो आणि वेगेच्या बरोबर अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आपण पाहू शकतायत। 28 6 गडी बाद। सुदेश प्रतीक आपल्या गोलंदाजी मार्कवर। चेंडू मात्र शरीराचा वेध घेत खेळपट्टीवर राहतोय। तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने यावेळेला आपण पाहतोय बॅटची एज होती। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 29, लॉस ऑफ 6 विकेट। युवा चषक उमरोळी 2022चा हा शानदार सोहळा डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो। आजचा सलग 4था दिवस आलेल्या आमच्या लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ऑन साईडला खेळला गेलाय। तत्पूर्वी जर आपण पाहिलं मिसटायमिंग स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑन चा क्षेत्ररक्षक मात्र फेकी करतोय। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 59 धावांचं लक्ष। खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत सुदेशच्या प्रतीकच्या माध्यमातून। यावेळेला टप्पा अचूक वेगेवर नियंत्रण आणि काय अप्रतिम अचूक टप्प्यावर भेदक मारा। बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन। मामीला सांगा या लग्नाला, मामाला सांगा या लग्नाला, मामीला सांगा या लग्नाला, मामाला सांगा या लग्नाला। आमचे अश्विनी ताईचे लग्नाला गो या लग्नाला, आमचे अश्विनी ताईचे लग्नाला गो या लग्नाला। धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। चेंडू आहे 6 चेंडूमध्ये 59 धावा। आतापर्यंत 2 गोलंदाजांना बंदी आणली या स्पर्धेमध्ये। पहिला गोलंदाज सुहास म्हणून ओळखला गेला नांदगाव या संघाचा आणि त्यानंतर दुसरा गोलंदाज जर आपण पाहिलं तर सुदेश या गोलंदाजाला मात्र बंदी आणली गेली। यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रेमित राऊत यष्टींच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा युवा चषक उमरोळी 2022 आपण राबवायची हा हेतू होता आणि खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकतायत या स्पर्धेची संकल्पना। खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं। ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक सेकंड बॉलवर यावेळेला आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक खेळला गेला। कौशल पुढे सरसावतोय। आज कौशलने मात्र आपला कौशल्यपूर्ण खेळ दाखवला। आपल्या अंगीकृत असणाऱ्या खेळीने मात्र खूप चांगल्या प्रकारचा प्रीतम आणि कौशल ही सलामीच्या जोडीने सुपर टायमिंग सहित चेंडूला मात्र वळवलं गेलं होतं। यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला भूषण। सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पहा। फलंदाजांचं सुंदर काम केलं। गोलंदाजांचं सुंदर काम करत असताना यावेळेला यष्टीरक्षकाचं सुंदर काम करतो आणि क्षेत्ररक्षक अफलातून कामगिरी करत असताना आपण पाहू शकतायत। अर्थातच या चारही गोष्टी खूप छान पद्धतीने होत असताना डेफिनेटली विजय संपादन होईल यात काही ती मात्र शंका नाही आहे। आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी बाकी राहिले या मॅचची। 2 चेंडू आणि विजयासाठी 58। खूपच सामन्याचं मात्र यावेळेला चित्र आपल्याला पाहायला मिळालं की एकतर्फी सामना झुकतोय। चला साई एकता बिरवाडी आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी एंबूर या 2 संघांमध्ये सामना लगेच स्टार्ट होईल। वेळेची दिरंगाई न करताना तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी दिला जाईल। 6 षटकांमध्ये टायमर या ठिकाणी लावलं जाईल आमच्या स्कोररच्या माध्यमातून आणि पंच स्ट्रिक्टली वॉर्निंग त्या ठिकाणी करतील। आज रिस्ट्रिक्शन तुम्हाला मात्र ते पाळावे लागतील आणि अशा प्रकारे मात्र अक्करपट्टी संघाने दणदणीत विजय मिळवलाय आणि प्रतिस्पर्धी संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय। परंतु त्या संघाचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। खूप चांगल्या प्रकारचा यावेळेला खेळ आपण पाहू शकला। धनसार
आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि अक्करपट्टी संघाचं अभिनंदन. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी लगेच भेट घ्यायची आहे. विशाल गरत यांच्याशी लगेच आपण भेट घ्या. 9 चेंडू 25 प्रेमित, 8 चेंडू 22, 8 चेंडू 21 सुदेश कौशल, 11 चेंडू 19. आक्रमकता दाखवली सुरेख पद्धतीने. कॉंग्रॅच्युलेशन अक्करपट्टी टीम अँड हार्ड लक धनसार टीम.